डॉक्टर धनश्री वानखेडे, कॅटरॅक्ट रिफ्रॅक्टिव्ह अँड ग्लॉकोमा कन्सल्टंट। आज आपण ग्लॉकोमा म्हणजेच काचबिंदू म्हणजे काय हे जाणून घेऊयात। मोतीबिंदू आणि काचबिंदू या नावामध्ये जरी साम्य असलं तरी हे दोन वेगवेगळे आजार आहेत। बरेचदा लोकांना वाटतं की मोतीबिंदू खूप वाढला तरच काचबिंदू होतो, पण असे नसून काचबिंदू हा पूर्णपणे वेगळा आजार आहे। मोतीबिंदू जास्ती वाढून फुटून डोळ्याचं प्रेशर वाढल्याने काचबिंदू होऊ शकतो। आता प्रेशर डोळ्याला जसं बॉडीला प्रेशर असतं तसं डोळ्यालाही प्रेशर असतं। डोळ्यामध्ये ॲक्वेस ह्युमर हे सतत तयार होत असतं आणि त्यामुळे डोळ्याला प्रेशर असतं, ज्याला आम्ही इंट्राऑक्युलर प्रेशर असं म्हणतो। साधारणतः हे प्रेशर 20 mmHg इतकं असतं। हे यापेक्षा जास्ती वाढलं की काचबिंदूचा धोका संभावतो। मुख्यतः काचबिंदूचे दोन प्रकार आहेत, ज्यामध्ये सर्वात घातक प्रकार हा अँगल क्लोजर ग्लॉकोमा। अँगल क्लोजर ग्लॉकोमामध्ये डोळ्याचं समोरचं बुबुळ आणि मागची बाहुली यामधलं अंतर अतिशय कमी असतं आणि त्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि डोळ्याला दृष्टी कमी होणे, डोळा लाल होणे, डोळा दुखणे, कधीकधी डोके दुखणे आणि उलटी होणे असे लक्षणं दिसू शकतात। अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। डॉक्टर डोळ्याच्या बाहुलीमध्ये एक लेझरच्या सहाय्याने बारीक छिद्र करून डोळ्याचं प्रेशर कमी करतील। पण जर ॲक्यूट अँगल क्लोजर ग्लॉकोमाची ट्रीटमेंट झाली नाही तर कॉन्स्टंटली डोळ्याचा दाब वाढून मागची नस ही खराब होत जाते आणि आजूबाजूची नजर ही कमी होते। यालाच आम्ही क्रॉनिक अँगल क्लोजर ग्लॉकोमा असं म्हणतो। दुसरा प्रकार म्हणजे ओपन अँगल ग्लॉकोमा। ह्यामध्ये डोळ्याची बाहुली आणि बुबुळ ह्यामधलं अंतर नॉर्मल असतं, पण तरीसुद्धा डोळ्याचं प्रेशर वाढून मागची नस ही खराब होत जाते। एक लक्षात घेण्यासारखे आहे की ग्लॉकोमामध्ये सेंटरची नजर ही शेवटपर्यंत चांगली असते, पण आजूबाजूची नजर ही अतिशय स्लोली कमी होते, त्यामुळे पेशंटच्या लक्षातही येत नाही। त्यामुळे डोळ्याच्या तपासण्या वेळोवेळी करणं गरजेच्या आहेत। आता तपासण्या कोणी कराव्यात तर ज्यांचे वय 40च्या वरती आहेत, ज्यांना डायबिटीसचा आजार आहे, ज्यांच्या डोळ्याचं आधी ऑपरेशन झालेलं आहे जसं की मोतीबिंदू ऑपरेशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरी फॅमिली हिस्ट्री आहे, आई वडील आजी आजोबा यापैकी कोणाला जर काचबिंदू असेल तर त्यांनी डोळ्याच्या तपासण्या करून घ्याव्यात। डॉक्टर डोळ्याच्या तपासण्यामध्ये डोळ्याचं जर प्रेशर वाढलेलं असलं किंवा नसमध्ये त्यांना काही डिफरन्स दिसला तर महत्त्वाच्या 2 तपासण्या सांगतील। त्यामध्ये पेरिमेट्री आणि OCT ह्या तपासण्या असतील। पेरिमेट्रीमध्ये आजूबाजूची नजर ही तपासण्यात येते आणि OCTमध्ये ऑप्टिक नर्व म्हणजे त्या नसचं स्कॅन असतं, ज्यामध्ये नस किती डॅमेज आहे आणि त्याची थिकनेस किती आहे हे लक्षात येतं। तपासण्या ह्या दर वर्षाला एकदा केल्याच पाहिजेत आणि जर ग्लॉकोमा डिटेक्ट झाला असेल तर दर 6 महिन्याला पेरिमेट्री आणि OCT ह्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे। तसंच डोळ्याचा दाबही मोजला पाहिजे, कारण ग्लॉकोमाची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोग्रेशन होत आहे की नाही हे तपासणीनंतरच कळतं। जर तुम्हाला काचबिंदू आहे असं डिटेक्ट झालं तर डॉक्टर तुम्हाला काही ड्रॉप्स सजेस्ट करतील। ते ड्रॉप्ससुद्धा नियमित न चुकता टाकले पाहिजेत। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।